शेअर बाजारातून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विलक्षण बुद्धिमत्तेची गरज नसते. तुम्हाला अशा स्वभावाची गरज असते जो तुम्हाला गर्दीसोबत वाहून जाण्यापासून रोखतो. जगातील सर्वात महान गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचा हा विचार आजच्या आपल्या कथेचा सार आहे. ही कथा आहे माधवची, एक हुशार सॉफ्टवेअर इंजिनियर ज्याला आपल्या कष्टाची कमाई आणखी वाढवायची होती. त्याने आपल्या मित्रांना पाहिले होते जे दररोज शेअर बाजाराबद्दल बोलायचे. कोणी म्हणायचे की आज अमुक स्टॉक रॉकेट झाला, तर कोणी म्हणायचे की उद्यापर्यंत पैसे दुप्पट होतील. या गोष्टी माधवला एखाद्या जादुई दुनियेसारख्या वाटत होत्या. एक अशी दुनिया जिथे मिनिटांमध्ये नशीब बदलू शकत होते. अखेरीस त्यानेही या दुनियेत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने एक ट्रेडिंग खाते उघडले आणि आपल्या एका मित्राच्या सल्ल्यानुसार आपल्या बचतीचा एक मोठा हिस्सा एका हॉट टिप असलेल्या स्टॉकमध्ये गुंतवला. मित्राने माधवला सांगितले होते की फक्त एक आठवडा थांब, हा स्टॉक आकाशाला गवसणी घालेल. कंपनीला एक खूप मोठा ऑर्डर मिळाला आहे. आणि खरंच पहिले 2-3 दिवस स्टॉक वर गेला. माधव दर 5 मिनिटांनी आपला फोन तपासायचा. हिरव्या रंगाचे आकडे पाहून त्याचे मन आनंदाने उड्या मारायचे. त्याला वाटले जणू त्याला पैसे बनवण्याचे रहस्य सापडले आहे. तो मनातल्या मनात हिशोब लावू लागला की जर एका महिन्यात इतका नफा होत असेल तर वर्षभरात काय होईल. लोभ एका गोड विषाप्रमाणे त्याच्या नसांमध्ये धावू लागला होता. पण तिसऱ्या दिवशी कथा बदलली. बाजार उघडताच स्टॉक वेगाने खाली पडू लागला. स्क्रीनवर आता हिरव्या रंगाऐवजी धोकादायक लाल रंगाने जागा घेतली होती. माधवचे हृदय धास्तावले. त्याचा मित्र म्हणाला, अरे हे तर फक्त प्रॉफिट बुकिंग आहे, घाबरू नकोस, पुन्हा वर येईल. माधवने स्वतःला धीर दिला, पण स्टॉक पुन्हा वर आला नाही. पुढच्या काही दिवसांत तो सतत पडत राहिला आणि माधवची गुंतवणूक 30% कमी झाली. ज्या लोभाने त्याला या खेळात खेचले होते त्याची जागा आता भीतीने घेतली होती. त्याला रात्री झोप येत नव्हती, दिवसा कामात मन लागत नव्हते. त्याला असे वाटत होते जसे त्याचे पैसे जळत आहेत आणि तो काहीच करू शकत नाहीये. एके दिवशी घाबरून त्याने मोठे नुकसान सोसून तो स्टॉक विकून टाकला. त्याचा बाजारावरील विश्वास उडाला. त्याला वाटले की हा सगळा एक जुगार आहे, एक फसवणूक आहे, जिथे मोठे खेळाडू छोट्या गुंतवणूकदारांना लुटण्यासाठी बसले आहेत. काही महिन्यांनंतर त्याची भेट त्याचे जुने कौटुंबिक मित्र श्रीकांतजी यांच्याशी झाली. श्रीकांतजी एक शांत आणि अनुभवी गुंतवणूकदार होते, ज्यांनी दशकानुदशके बाजारात राहून केवळ पैसाच नाही तर आदरही कमावला होता. माधवने त्यांना आपली दुःखद कहाणी सांगितली. श्रीकांतजी हसले आणि म्हणाले, माधव, तू स्टॉक विकत घेऊन चूक नाही केलीस. तू हा विचार करून चूक केलीस की तू एक स्टॉक विकत घेत आहेस. खरे तर तू असा विचार करायला हवा होतास की तू एका व्यवसायात भागीदारी विकत घेत आहेस. माधवला हे बोलणे समजले नाही. म्हणजे त्याने विचारले. श्रीकांतजींनी त्याला समजावले की जेव्हा तू त्या कंपनीचे शेअर्स विकत घेतलेस तेव्हा तू हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलास का की ती कंपनी काय करते, तिचे व्यवस्थापन कसे आहे, ती कंपनी नफा कमवते का, तिच्यावर कोणते कर्ज तर नाही ना, गेल्या 10 वर्षांत तिने कशी कामगिरी केली आहे, की तू फक्त एका टिपवर डाव लावलास. माधवजवळ कोणतेही उत्तर नव्हते. त्याने यापैकी काहीही पाहिले नव्हते. श्रीकांतजी पुढे म्हणाले, बघ बाळा, बाजारात 2 प्रकारचे लोक असतात. एक ते जे बाजाराचा गोंधळ ऐकतात, आज काय वर गेले, उद्या काय खाली जाईल. हे लोक नेहमी भीती आणि लोभाच्या झोपाळ्यात झुलत राहतात. दुसरे ते असतात जे व्यवसायाचा आवाज ऐकतात. ते एखाद्या कंपनीला तसेच पारखतात जसे तू तुझी एखादी जमीन किंवा दुकान विकत घेण्यापूर्वी पारखशील. तू अशा दुकानात भागीदारी विकत घेशील का ज्याबद्दल तुला काहीच माहिती नाही की ते काय विकते, किती कमवते किंवा त्यावर किती कर्ज आहे? नाही ना. माधव म्हणाला, अजिबात नाही. मग तू हजारो कोटींच्या एका चालत्या फिरत्या कंपनीत आपल्या रक्ताघामाची कमाई लावण्यापूर्वी हे सर्व का नाही तपासलेस? श्रीकांतजींचा हा प्रश्न थेट माधवच्या हृदयात उतरला. त्या दिवशी माधवला आपली चूक लक्षात आली. त्याला समजले की शेअर बाजार म्हणजे घोड्यांची शर्यत नाही, जिथे घोड्यांवर पैज लावली जाते. हा एक असा बाजार आहे जिथे तुम्ही देशातील सर्वोत्तम कंपन्यांच्या प्रवासात भागीदार म्हणजेच हिस्सेदार बनू शकता. श्रीकांतजींच्या मार्गदर्शनाखाली त्याने गुंतवणुकीचा योग्य मार्ग स्वीकारला. आता त्याच्या संध्याकाळ मित्रांच्या पार्ट्यांमध्ये नाही तर कंपन्यांच्या वार्षिक अहवालांमध्ये जाऊ लागल्या. तो शिकला की बॅलन्स शीट काय असते, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट काय सांगते. त्याने अशा कंपन्या शोधायला सुरुवात केली ज्यांची उत्पादने तो स्वतः वापरत होता आणि ज्यांच्यावर त्याचा विश्वास होता. त्याने एका पेंट कंपनीत गुंतवणूक केली जिच्या रंगांनी दशकांपासून भारतीय घरांना सजवले होते. त्याने एका अशा बँकेत भागीदारी विकत घेतली जिच्यावर लोकांचा विश्वास होता. त्याने एका अशा FMCG कंपनीची निवड केली जिची उत्पादने प्रत्येक किराणा दुकानात मिळायची. यावेळी त्याने दररोज स्क्रीनकडे टक लावून पाहणे बंद केले. त्याचा दृष्टिकोन बदलला होता. तो आता एक ट्रेडर नव्हता तर एक गुंतवणूकदार होता. त्याला माहीत होते की त्याने टिकटिक करणारे शेअर नाही तर मजबूत व्यवसाय विकत घेतले आहेत.
जेव्हा बाजार पडायचा तेव्हा तो घाबरत नसे, उलट त्याला चांगल्या कंपन्यांमध्ये आपली भागीदारी वाढवण्याची एक संधी वाटायची. हे अगदी तसेच होते जसे तुमचे आवडते दुकान आपल्या वस्तू सवलतीत विकत आहे. वर्ष सरत गेली. माधवचा पोर्टफोलिओ हळूहळू आणि मजबूतीने वाढू लागला. त्याने चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंडिंगची जादू आपल्या डोळ्यांनी पाहिली. हे त्या बर्फाच्या गोळ्यासारखे आहे ज्याला तुम्ही एका लहान टेकडीवरून खाली लोटता. सुरुवातीला तो हळूहळू वाढतो, पण जसा जसा तो खाली येतो तो आपल्यासोबत आणखी बर्फ गोळा करतो आणि शेवटी एक विशाल रूप धारण करतो. अगदी त्याचप्रमाणे गुंतवणुकीत तुमचा नफाच तुमच्यासाठी आणखी नफा कमावून असतो. तो शिकला की संयम हेच गुंतवणूकदाराचे सर्वात मोठे शस्त्र आहे. मित्रांनो, माधवची कथा आपल्याला शिकवते की गुंतवणुकीचा मार्ग लवकर श्रीमंत व्हा असा नाही, तर निश्चितपणे श्रीमंत व्हा असा आहे. हा मार्ग सट्टेबाजी आणि टिप्सचा नाही, तर अभ्यास, संयम आणि व्यवसायाच्या समजुतीचा आहे. जेव्हा तुम्ही एखादा स्टॉक खरेदी करता तेव्हा तुम्ही फक्त स्क्रीनवर चमकणारा एक कोड खरेदी करत नाही, तुम्ही एका जिवंत, श्वास घेणाऱ्या कंपनीचा एक छोटासा हिस्सा खरेदी करता. तुम्ही त्या कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या मेहनतीत, तिच्या व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीत आणि तिच्या भविष्यातील नफ्यात भागीदार बनता. जेव्हा तुमचा विचार असा होतो तेव्हा बाजारातील रोजचा चढ उतार तुम्हाला घाबरवू शकत नाही. तुम्ही एका मालकाप्रमाणे विचार करता, भाडेकरूप्रमाणे नाही. आणि खरी संपत्ती नेहमी मालकच निर्माण करतात. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादा शेअर खरेदी कराल तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी फक्त एक कोड विकत घेत आहे की एका महान व्यवसायाचा एक तुकडा? जर तुमचे उत्तर दुसरे असेल तर विश्वास ठेवा, तुम्ही संपत्ती निर्माण करण्याच्या योग्य मार्गावर आहात.